काय बाया माणसं. हो का, ते ट्रॅक्टर दिसतोय का तुम्हाला? उडीद भरून आणल्यात. म्हणजे आज नव्हती मी कामाला गेले, आमच्या इथं 2 दिवस झालं पाऊस उघडायचं नावच घ्या ना भावा बहिणी. तर मी कुठं गेलते तुम्हाला नक्कीच मी सांगणार. गुड न्यूज आजची. हो का, दिसलं का? बानूसाठी खाऊ आणला. लय काय काय आणले पिशवीत आहे. काय काय आणलंय बानूला? सगळं खायचं आणलं. मोही खाणं औषध, मेन तर औषध आणली. गेलते काम बघायला शेतात. काय पावसामुळं 2 दिवस गेले, 3 दिवस गेले कामाला. आणि बायावर बाया मरणाच्या, आम्हाला न्या ना, आम्हाला घ्या ना, आम्हाला हे करा. आणि कुठं शेतकऱ्यांची कामं 2 दिवस आणि 1 दिवस कामं उडीदाचं. आणि परत काय करायचं? परत लय अवघड आहे. तर गाड्या वाहायला लागल्या काय. तर आज कुणाकुणाच्या इथं मटण, सगळ्याच्याच इथं असतं. सगळ्याच्याच इथं मटण असण्याला आज कुणाकुणाच्या गावात बोकडं पडली. तर आमच्या गावात 2 बोकडं पडली. मी पण आणलं अर्धा किलो मटण. सकाळीच आणलं होतं. सकाळी काय भाजी बनवली. आणि मला इकडं जायचं होतं ना ते काम बघायला. दुसऱ्या ठिकाणी कपड्याच्या दुकानात आहे, पण मला नाही जमत भावा बहिणींना. कधी मी केलंच नाही. पण काय हरकत नाही. ते दुकानवाल्या काय ते बाया आहेत ना त्याच्यात, ते म्हणले आम्ही घेतो ताई समजून, तुम्हाला या. आणि ते दुकानदार पण ओळखीचाच आहे जरा. मला काय अडचण नाही, सुरुवातीला घेतो आम्ही. महिनाभर कुणालाच येत नसतंय असं तसं. तर ते तर जाऊ देत आपलं. तर जाणार आहे कामाला मी, पण आताच नाही. गणपती आल्यात, महालक्ष्मी आल्यात. आता आपल्यात होत्या महालक्ष्मी, पण ती गेल्या आता नांदायला. बरोबर आहे की नाही? ती होत्या भावाच्या, भावाने नेल्या म्हणजे आपलं घर गळत होतं प्रमाणाच्या बाहेर. आमचेच आपदा. तर महालक्ष्म्यांना कुठं बसवायचं, बळच महाग लागू नेल्या मग त्यांनी. तर तुम्ही तर बघितलंच असाल की 2 वर्ष झालं, आता ही 3 वर्ष झालं महालक्ष्मी आपल्या इथं नाही. त्या गाड्या जाऊ द्यात. रस्ता पण असा आहे, बारकी गाडी आली ना, अशी गाडी आली की पाक गवतातच शिरावं लागतंय असं. काय पाया रस्ता मोठा नाही ना, बारीक आहे रस्ता. तर खुशखबर काय आहे नक्कीच मी तुम्हाला सांगेन. तर बानूसाठी मेन औषधं आणली एका ताईनं मुंबईहून. त्या ताईनं बानूसाठी खाऊला पैसे पाठवलेले. आता त्या ताईचं नाव नाही माहीत मला, पण असू द्या. त्या ताईनं 1000 रुपये पाठवलं होतं बानूसाठी. बानूला खाऊला आणि बानूला खाऊ घेऊन ये. मग येता बानूसाठी पण आणलं. लय दिवस झालं फळं नव्हती तिला, कारण तेवढं माझं अन्न हे नव्हतं. हात अवघडून आला भाऊ बहिणीनं. थांबा 1 मिनटं बया, मोबाईल पडायचा. हात अवघडून आला. तर भरपूर असं खायला आणलं. याच्यात पण आणलं स्वीटमधलं आणलं खायला बानूला. बर्फी, बिस्किटं, म्हणजे गऱ्याची बिस्किटं असतात ना, त्यामधनं फिकी. आणि बानू तर खातीच की बिस्किटं ही खाती, पण काही वेगळं आणलं. बानूला पहिली फळच होती. जेव्हा बानू 1 वर्षाची 2 वर्षाची होती ना, त्यावेळेस फळच होती तिला. मिक्सर तिच्यासाठीच घेतलेला मी. तर त्या ताईंना मनापासून खूप खूप आशीर्वाद. आणि बानूचं पण आशीर्वाद लागल त्या ताईंना. देव करो असंच तुमचं भरभराट हो, भरभराट वाहून जाऊ. तर मला काय मन नाही येत नाही बरं का भावा बहिणींनो. म्हणजे चांगलं होईल भरभराट. म्हणजे आमच्या इथं म्हणतात ना, भरभराट घर भरून जाईल असं म्हणतात. आमच्याकडं कहावत आहे, मन आहे. तर बघू आता काय होतंय काय नाही. आपलं तर प्रयत्न चालूच आहे. सगळी ओळखीची आहे. त्या आपलं तोंड गोड तर सगळी गोड असतात. बरोबर आहे का नाही? तर बघू आता घरी गेल्या व्हिडिओ बनवतीच मी काय काय आणले बानूसाठी, कोणची औषधं आणल्यात. आणि बानू पण खुश होईन.
कारण 2 दिवस झालं बाणूचा पाय लय दुखत होता. घेते ना मी तिचा रोज. 2 दिवस झालं लय रडत होती. मग त्यासाठी मेन तर औषध आणलं आयुर्वेदिक वेगळं. म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्यानेच आणले मी औषधं. असे म्हणजे मनाने औषधं आणत नाही मी तिला. आणि त्या ताईंना मनापासून पुन्हा एकदा ताई थँक्यू, धन्यवाद खूप खूप मनापासून. आणि बानूला तर आता तुम्ही खुशी दाखवतीच, मी बानूला पण दाखवते काय काय खाऊ आणलाय काय काय नाही. तर हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय.